हॅलो फ्रेंड्स, ऑल क्यूटीज, वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही चाललो होतो प्रिन्सच्या स्कूलमध्ये, कारण त्याचं ओपन हाऊस होतं. प्रिन्सच्या स्कूलमध्ये जवळजवळ पोचायला मला अर्धा तास गेला. 15 मिनटाच्या रस्त्याला अर्धा तास गेला, कारण खूपच ट्रॅफिक होतं. कारण सगळ्या स्कूलचं वाटतं आजच ओपन हाऊस होतं. मग खांदा कॉलनीत पोचल्याच्या नंतर आम्ही थोड्या वेळात पोचलो स्कूलमध्ये. हे आहेत काही प्रिन्सचे पेपर्स. बऱ्यापैकी मार्क्स भेटले होते त्याला. मी व्हिडिओ काढत असताना मग टीचर ओरडली, "ए डोंट टेक अ व्हिडिओज." तरी पण मी व्हिडिओ काढतच होते. सो मग हे छोटे पेपर चेक केल्याच्या नंतर मग आम्ही निघालो परत खाली. तिथे प्रिन्सचे फ्रेंड्स त्याचे वेट करत होते. खाली गेल्याच्यानंतर भेटलो आम्ही डिसाईड केलेलं की मॉलमध्ये जाऊया, पण नंतर मीजा बोलली नको, की माझ्या घरी जाऊया. माहेरचं बड्डे पण सेलिब्रेशन करूया आणि थोडंसं पार्टी पण होऊन जाईल. सो आम्ही निघालो मग माहेरच्या घरी जायला. त्याआधी हे छोटेसे फोटो काढलेत त्या लोकांचे. निघालो, ऑटोत बसलो. इथे पण तिच्या घरी पोचायला जवळजवळ पाऊण तास गेला आम्हाला. पाऊण तासाचा हा प्रवास खूपच मोठा वाटत होता, कारण पहिल्यांदा जात होतो त्याच्यामुळे रस्ता माहीत नव्हता. सो आम्ही निघालो. पोचल्याच्या नंतर इथे बघा केवढं मोठ्या बिल्डिंग्स आहेत इथे. खूपच छान इकडचा व्ह्यू आणि खूपच मस्त वातावरण होतं, कारण पावसाचं वातावरण पण होतं, म्हणून ते खूपच सुंदर आणि छान वाटत होतं सगळं. तिकडे बघून असं वाटत होतं की परत येऊच नाही. आणि या दोघींची ते बडबड चालली आहे. मला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं, म्हणून मी स्वतःचाच व्हिडिओ काढत होते, कारण माझा व्हिडिओ कोण काढतच नव्हतं, म्हणून मी स्वतःचाच व्हिडिओ काढायला लागले. बिल्डिंग खाली पोचल्याच्या नंतर हे तिघेजणं पण इथेच थांबले, कारण इथे खेळायला पण खूप मस्त असे स्लाईड्स होते, सीसॉ होतं. त्यामुळे ती लोकांना इथेच थांबले, वरती यायला तयारच नव्हते. कारण इथे स्विमिंग पूल वगैरे खूप छान असं. आम्ही इथे पण बरेच फोटो काढले आणि ही तिघेजणं इथेच खेळण्यामध्ये मग्न झाले. पण आम्ही नंतर मग बोललो नाही, पाऊस पडायला लागला. मग आम्ही गेलो तिच्या घरी आणि ही इथे तुलसी बनली होती. आओ आओ मी आपका घर दिखाती हूँ. त्याच्यानंतर आम्ही पोचलो तिच्या घरी. हे लिफ्टमधून जात होतो आम्ही. तिच्या घरी पोचलो. मग मी घराचा छोटा व्हिडिओ घेतला, कारण मला घर खरंच खूप आवडलं. हे आहे किचन आणि इथे पुढे आहे हॉल. मस्तच घर होतं, खूप छान वाटत होतं. ते प्रसन्न वातावरण, एक तर पावसाचं वातावरण होतं आणि समोर असे मोठमोठे बिल्डिंग्स, खूपच सुंदर वाटत होतं. आणि आम्ही काय फोटोज काढण्यासाठी तर एकदम पागलच होतो आणि आम्ही खूप फोटोज काढले. ते बघा वरतून व्ह्यू असं, बाप रे, बघूनच असं कसं एकदम भीती वाटते. आम्ही मग नंतर हे आहे इथे, हा एक बेडरूम आहे जो माहेरचा बेडरूम आहे. इथे ती लोक डायरेक्ट खेळायलाच गेले. हे आत्मी काय नाही, दोघांचंच चाललं होतं. आत्मी एकदम शांत बिचारी अगदी गरीब गायसारखी बसली होती. त्यानंतर हा आहे मास्टर बेडरूम आणि ती सांगत होती सगळं मला, हा बेडरूम आहे, इथे असं आहे, इथे तसं आहे, खूप काही एक्सप्लेन करून सगळं सांगत होती. आणि आम्ही मस्तपैकी हा सगळ्याचा एकदम आनंद घेत होतो. इथे छोटीशी गॅलरी आहे, इथे पण सेम स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतोय. हे आम्ही सगळीजणं मस्ती करत होतो. नंतर मी जाणे डिसाईड केलं की आता सगळीजणं आले तर माहेरचा प्री बड्डे करूया आपण सेलिब्रेशन. सो तिने ऑलरेडी केक आणि मुलांना खाण्यासाठी सगळं काही मागवलं होतं. आणि हा इथे प्रिन्स इथे पण चालू झाला होता ड्रॉइंग करायला. त्याला ड्रॉइंगशिवाय दुसरं काही येत नाही. नंतर आम्ही केक तिने मागवला होता, मग तो केक आला. त्यानंतर आम्ही केक आणि तिने पिझ्झा मागवले होते मुलांसाठी. सो मग हे आम्ही इथे छोटंसं सेलिब्रेशन पण केलं त्याच्यासाठी. प्रिन्स तर एकदम एक्सायटेड होता, वाव माही तेरा बर्थडे ये. आत्मी बिचारी एका बाजूला बसलेली. तिचं असं होतं तर मी हे दोघांच्यामध्ये जाऊ की नको जाऊ. नंतर मग आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. इथे केक कट केला.
टाळ्या वाजवायला पण ह्यांना किती जीवावर येतं बघा. प्रिन्स तर एकदम सुस्तड होऊन टाळ्या वाजवतो. सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर मग आम्ही बसलो खायला. प्रिन्सला तर काय त्याचं फेवरेट फूड पिझ्झा म्हणजे त्याचा जीव की प्राण, खूप आवडतो त्याला. आणि संध्या मॅडम, मग आम्ही परत निघालो. खूप थोडा टाईमपास झाल्याच्या नंतर आम्ही निघालो, कॅब बुक केली आणि आम्ही निघालो परतीच्या मार्गाला. खूप छान इथे पण व्ह्यू होता येताना. मी छोटासा इथे व्हिडिओ केला त्याचा, खूपच मस्त वाटलं. तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटलं प्लीज लाईक आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.